नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत आपल्या प्रिय बाप्पाच्या जन्माची गोष्ट. चला तर मग सुरुवात करूया. एके दिवशी पार्वती माता स्नानाला गेल्या. त्यांनी अंगावर उटणं लावलं होतं. त्या उटण्यापासून त्यांनी एक सुंदर गोंडस असा मुलगा तयार केला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं गणेश. पार्वती माताने त्याला सांगितलं, बाळा, तू दाराशी उभा राहा. मी अंघोळ करून येईपर्यंत कुणालाही आत येऊ देऊ नकोस. थोड्या वेळानंतर तेवढ्यात तेथे भगवान शंकर आले. गणेशाने त्याला थांबवलं. माझ्या आईच्या आज्ञेशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाहीत. शंकर भगवानांना राग आला. त्यांनी आपली तलवार काढली आणि गणेशाचं डोकं छाटलं. तेवढ्यात पार्वती माता बाहेर आल्या आणि हे दृश्य पाहून खूप रडू लागल्या. त्यांनी शंकरांना सांगितलं, माझ्या मुलाला आधी तुम्ही पुन्हा जिवंत करा. तेव्हा शंकरांनी आपले गण पाठवले आणि त्यांना सांगितलं, पहिल्या मिळालेल्या प्राण्याचं डोकं घेऊन या. त्यांना वाटेत एक हत्ती दिसला आणि त्यांनी हत्तीचं डोकं आणलं आणि मग गणेशाच्या शरीराला शंकर भगवान यांनी ते जोडून दिलं. अशा रीतीने गणेशाचा जन्म झाला आणि तो झाला आपला लाडका गजानन. तर मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय बरं शिकायला मिळतं? आईवडिलांचं ऐकणं हे नेहमीच महत्त्वाचं असतं. तर मुलांनो, ही होती आजची आपली गोडशी गणपती बाप्पाची कथा. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? नक्की कमेंट करून मला सांगा. आणि हो, गोष्ट आवडली असेल तर स्टोरी टाईम विथ ऐशू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या अशाच सुंदर सुंदर गोड गोष्टींना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच सुंदर सुंदर गोष्टींसोबत. तोपर्यंत म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.